सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही आता कर्लीमध्ये जाणार आहोत. कर्ली येथे कर्ण खायला. सो ते बघा, तो निखिल आहे आणि ह्या बोटमधून आम्ही जाणार आहोत. आणि ते बघा, ते येत आहेत प्रसाद आणि यशराज येतो आहे. सो आम्ही आता सर्वजण मिळून तिथे जाणार आहोत. तिकडे दिसतो ना तो सांडा, तिकडे जाणार आहोत. ते कर्ली म्हणतात तिथे. क म्हणजे कर्ण आणि क म्हणजे कर्ली. सो आपण आता जाणार आहोत कर्ण खायला. ओके, चला मग लेट्स गो. आणि तुम्ही पण आमच्यासोबत राहा आणि बघा आम्ही आता किती मजा करतोय. तो बाय. मित्रांनो, आम्ही आता जातो आहे. ते म्हणजे मशीन आहे बोर्डला. सो आम्ही मशीन आहे आणि गेल्यावरी जो गेलेलो तो आम्ही म्हणजे वलवत गेलेलो. जी बारकी बोट होती त्यामध्ये. आणि संकेत आणि कोणता सोहन होता ना रे आमच्यासोबत. सोहन होता गेला. आता तो नाही आहे, मुंबईला आहे. म्हणजे जी वलवत जायची मजाच खूप म्हणजे भारी असते, वेगळीच. आणि या बोटचं नाव आहे ब्ल्यू ओशन. न्यू बोट आहे ही. आणि खास दादाने आमच्यासाठी हे काढलेले आहे, दिनेश गावकर. सो चला मग आपण जाऊया कर्लीच्या त्या पलीकडे. कर्ली मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत. आहे आमचा यशराज ग्रुप. बघा हे पेपर जत्रेला आलेले आहेत. सो मित्रांनो, फुल आम्ही आता एन्जॉय करणार आहोत. फुल एन्जॉयमेंट. हे बघा, ते गाडी आहे, तिथून आम्ही जाणार आहोत. ही गर्दी आहे. मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत इकडे कर्लीजवळ. आणि आता आम्ही आलेलो आहोत ते आहे तिकडचं, तिकडून आलेलो आहोत. आणि आमचं ते देवबाग संगम वगैरे राहिलं ते तिकडे राहिलं ॲक्च्युली. आणि इथे आहे ते इथे हे विठ्ठल मंदिर आणि हे आहे तारखर्ली. चला मग जाऊया आपण. सो बघा किती म्हणजे छान वाटतं इथे. आणि वारा पण एकदम खतरनाक वाहतो आहे. आणि यांचं काय वेगळं नशा चालू आहे, पेपर वगैरे वाजवत आहे जोरात. आणि बोट चालली आहे वाटतं आमची. इथे पण काजू दिसलाय त्यांना. अरे या बघ. पहिले हे यायचे इस्टे वगैरे यायचे कर्लीचे. इकडे येऊन आता पण येतात. इथे स्टॉप होता असायचा आणि इकडे एस टी वळून जायचे. मग इकडून नंतर आपण बोट सफर करून डायरेक्ट देवबागला जायचो. बरंच लांब जायचं आहे अजून. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत कर्लीजवळ. सो आमचा आता गाईड आहे तो आमचा भावेश दादा. आणि आता आपण कुठे चाललो रे? कर्ण खायला. चला मग लेट्स गो. बघा इकडचा हा परिसर बघा किती छान आहे तो.
हे बघा इथून 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 जायचं आहे आम्हाला. तर मित्रांनो आम्हाला पहिलंच जे मिळालेलं आहे ते म्हणजे रतांब्याचं झाड. पहिलंच जयेशने ताव मारलेला आहे. असं फोडून खायचा. बघूया हे बघा मला पण मिळालं. पुरं जंगल जंगल आहे. काय म्हणतो संकेत? हे बघ इथे काय चाललंय ते बघा. काय दा हे बघा इथे कर्ण मिळाली आहे. एक दोनच का हां इथे जर गायडन्स नाही असला ना तर नक्की आपण हरवणार आहे संकेत. कारण किती छोटी छोटी वाट आहे बघा. जसं गड कसं चालावं तसंच आहे इकडचं. कारण आम्ही आता जेवण होतं कुठे सिद्धेश्वर इथे जेवण होतं महाप्रसाद आणि तिथे आम्ही जेवून आलेलो आणि तिथे वृक्षारोपण पण चालू आहे. म्हणजे जे जेवायला आलेले व्यक्ती आहेत ना त्यांना सर्वांना वृक्ष देऊन म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हे स्कीम राबवत आहेत. सो तिथे ना आम्ही आता आलेलो आहोत जस्ट जेवून आणि लगेच आम्ही आता इथे आलो आहोत कर्ली इथे. जमलं पाणी वगैरे आणलं आहे ना. पन्नाजवळ आहे शुभम जवळ आहे. ते बघा धावत आहेत बघा. ते बघा काढायचा आनंद बघा. काजू मिळालेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही आता का आंबे आलेला आहे तो म्हणजे आमचा निखिल. आंब्याच्या बागेत दिलो आम्ही. हे बघा आंबे दिसतात लोकांचे आंबे होत. हे बघा पिकली आता पडली आहेत काय जातो ना रे. आंब्याचे आम्ही केलेलं आहोत. तुमचा जर आंब्याची व्हिडिओ बघत असतो ना आम्ही जातो. संकेत जावली कर ना मोबाईलला तसे आता आंब्यावर घुरी घालत आहेत. कारण आबा पहिला संकेता गावला आबा खाता थांब दाखवले. फुल माझ्या करत हे आमचे पेपरमॅन जयेश दाभोलकर, तांडेल, यशराज. तुम्ही आता बघू शकता आम्ही कसे कसे जातो. आहेत कर्ण हे ताव मारतात. अजून अर्धी पिकायची आहे. संकेत जोरात करता. संकेत ऐकायलाच घेणार ऐकायलाच घेणार. गुड्डू काहीतरी गजाली करतो ते. हे का यो फारलो कशी वडी काढता तो. हे बघा उमले. जर बारको कोण कोण रडत असतात तो हुमल्याचो घरटो दाखवायचो. बघा कसं करतात तयार तो हुमले. तुका नाही हात घालू नको त्याच्या. चला जाऊया पुढे. पाणी बॉटल मॅन जो पाण्याचं सगळं सांभाळतो. किमान 5 बाटले तरी असणार त्याच्या बॅगमध्ये.
बघा फाका, ही फाका. हे आता वाट बघतं सगळ्यांची. बाकीचे 3 जण पाठी राहू दे. बरं 4 जण पाठी. ताणे अरे पाणी पितो. तो काही लिंगडीत जाता, तू व्यापाऱ्यांचा आवाज आता म्हणजे येतो देव. ही जुनी पद्धत करणा खाऊ. हा बघा नसतं देवबागचं संगम पॉइंट. तो बघा मगरीचं डोंगर. हा करू ना, तो करू ना डोंगर बघा. क्रोकोडाईल पॉइंट. हे क्रोकोडाईल पॉइंट. टर्नाचा थोडी अर्धी कच्ची असत. हे खैसून आणलास मिळाल्यानं तुम्ही. त्याच्यात कोण कारण व्यापाऱ्याची मजा घेतात, कारणाची मजा घेतो. काट्यासून आता आम्ही सुटलो, कठीण रस्त्यासून सुटलो आणि आता आमका काहीतरी हे गावला चॅलेंज बघूया कसलं तरी चॅलेंज दितात आणि एका तुम्ही हात लायला तर कर्मान मिळाला. तरी वेगळो प्रकार मुगळ्यांचो. बघा कसं घर असतं मुगळ्यांचं. सगळा हे हैले मुगळे, हैले करलेचे कसे वाकान चलतं होते तरी बघा. हा इथून जाताना शर्ट जुनी घालून यावा. शर्टाची सुद्धा येतली. सुनामी आयलंड दिसतात हे ना. आता पुढे बोलायला घेता संकेत मी तर आपलं ते बघा चिपी विमानतळ. चिपी विमान हे पाहू शकता तुम्ही. विमानतळ चिपी विमान आपल्या डोक्यावरून जाता. आपल्यावरून जात आहे, पाहू शकता. कोकणाची मजा. विमानतळ करली. हे बघा त्याचा आनंद घेत आहे. आणि आता सर्कस आहे, पाहू शकता तुम्ही कसं जा. ही बघा सर्कस, ही बघा सर्कस. हे बघा कसे हळूहळू चालता येते. सो आपणही जाऊया आता. हे बघा आपले ड्रोनवाले प्रणित कासवकर. ड्रोनचा आता काय फायदा नाही आहे कारण पूर्ण जंगलच आहे, पाहू शकता. हा बघा जंगल मंगल. आणि जर इथे बायचान्स आता कनेक्शन सुटलं ड्रोनचं तर मी येणार सुद्धा नाही. कावळा होणार. आणि खूप म्हणजे जोरदार हवा लागत आहे. आणि हे बघा शुभम जमलेले आहेत आमचे पाण्याचे सहकारी शुभम कासवकर. खूप आम्ही असे घाट चढून आलेलो आहोत. डोंगराच्या वर कापालेलो. तर आपण आता डोंगराच्या वरील वर आलेलो आहोत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. आपण हे बघा इकडे जत्रेतून पेपर घेऊन आलेले आहे जयेश दाभोलकर. पुरेपूर आनंद घेत आहेत त्याचा. हे बघा मध्ये करणं पण खात आहे, म्हणजे त्यांना भूक पण लागते कारण ते वाजवायचं खूप प्रयत्न करतात पण ते मोठ्याने वाजत पण नाही आहे ते. अरे मित्रांनो गेल्या वेळी आलेलो. हे बघा आता त्याला शक्ती भेटलेली आहे कारण करणं खाल्लं त्यामुळे. इकडे बघूया राज काय करतोय. राजकारणाचा आनंद घेत आहे. हे बघा दाणे दाणे में करना कदम.
हे बघा कर्ण. हे बघा गुड्डूचं चप्पल तुटलेलं आहे, तो रिपेअर करत आहे. काट घुसलो. हा काटा घुसलेला आहे करवंदाचा. सो सगळ्यांच्याच पायात काटा घुसतोय, सगळे चेक करताय चप्पल. हे बघा आमचं चप्पल भारीतलं आहे, आम्हाला घुसणार नाही. हे बघा हातालावर पण लागलंय, कारण एकदम छोटी वाट होती, पायाला लागले. एकदम छोटी वाट होती. हे बघा कर्ण काढताय. यांचं बघा काय चाललंय. चला इकडे इकडे चला मस्तपैकी वारा लागत आहे. राजला खूप भूक लागली आहे असं वाटतंय, कारण तो जेवणाला पण आलेला नव्हता सिद्धेश्वरच्या इथे. त्यामुळे इथे पुरेपूर त्याचा फायदा घेतोय. पाहू शकताय बघा. प्रसाद पण शोधतोय. छान आहे. हे बघा प्रणितला भेटलेलं आहे, एकदम खुश झालेला आहे. हे बोलतात इकडची गोड आहेत म्हणतात, खूप गोड आहेत म्हणतात. गोड आले गोड आले. आपण पण घेऊया. गोड आले बाजूराव गोड आले. मित्रांनो गेल्या वर्षीची सुद्धा स्टोरी चालू आहे साहिलची. तुम्ही हे दाखवा. हे बघा थांबतच नाही, खातच राहिलेत बघा. जवळ कोण पण जवळच करत नाही. जवळ कोण नाही करत आहे, तोंडात सगळं. टाकतात आपलं. हे बघा आपले गाईड भावेश. मित्रांनो उज्ज्वलने बघा केवढी मोठी पिशवी आणली आहे. हे बघा काय करतोय. निखिल पण घरी नेण्यासाठी जवळ करतोय. हे बघा आधी खातोय नंतर आतमध्ये टाकणार वाटतं. हे बघा घरी नेण्यासाठी कच्ची काढतोय बघा. पण घेऊया. काय बघतोय पडला. हे बघा रामदेव बाबा चालून चालून पूर्णपणे दमलेले आहेत. रामदेव बाबा. प्रसाद बाबा. हे बघा भार्गवी स्पोर्ट. खात आहे. आपले उज्ज्वल भाऊ कुठे गेले, एकदम आतमध्ये गेलेले आहेत उज्ज्वल भाऊ. हे बघा गोड आहेत म्हणतात, एकदम गोड आहे. हे बघा फ्रेश राहण्यासाठी आतमध्ये टाकतात बाटलीमध्ये. हे बघा आतमध्ये टाकतात, आतमध्ये टाकतात बघा. आमच्यासाठी पाणी घेऊन आलेले म्हणजे ते म्हणजे शुभम. खूप दमलेले आहेत. तेरे पास कोई और रास्ता है? मैं नहीं बताऊंगा. खूप गरमी आहे. सो मित्रांनो आम्हाला म्हणजे आता एक गोड करण्याचं झाड सापडलं आहे आणि तिकडे गोड करणं भेटतात. आणि इकडची होती थोडीशी आंबट होती. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे. यशरात आणि तो भावेश होता, तो जाऊन आलेले, बघून आलेले तिथे आहेत का गोड. आम्ही तोपर्यंत जरा रेस्ट घेतलो.
दमलेलो ना बसलेलो. सो आता आम्ही तिकडेच चाललो आहोत. इकडे आधी समजत नाही हे बघ काय करतायत. इकडून आधी समजत नाही नक्की कुठची वाट आहे ती. इथे जर हरवलं तर हरवलं ना रे उज्ज्वल. मग बिअर ग्लेस जायला पाहिजे. नेट चालतं तसं गुगलला माहीत असतं पण खूप आहेत तिकडे. तर मित्रांनो हे बघा झाड मिळालेलं आहे आम्हाला खूप आहे तिकडे आणि ती पण मोठी मोठी आहे. गोड गोड आहेत. गोड आले गोड आले गोड आले. खूप आहे ते बघा आंबट गोड आंबट मागा सगळी गोड गावली. अरे वा मित्रांनो खूप मोठी आहे. गुड्डू गावतो गुड्डूने बऱ्यापैकी जमा केले. असू नये काय ना हे बघा गुड्डून काढले. निखिल बघा काय करतो. कुठची आहे रे साईड. यामध्ये कर्ण टाकल्यानंतर धुवून पण येतात. त्याचप्रमाणे जी खालची कर्ण असतात ना ती डॅमेज होत नाहीत. निखिल काय करतं. बोर्ड आले. निखिल बघा इकडची काढते. बारकी बारकी गोड लागते. बारके म्हणते गोड लागते बघूया तरी. बोलवून आलं इकडे मोठी आहेत आणि सध्या चालू आहे काम. इथे आमचा उज्ज्वल भरतो आहे पिशवी. तसेच संकेत आणि निखिल आणि आमचं तिकडे गुड्डू आणि इकडे 2 बॉटल भरत आहेत. एक जयेश आहे आणि एक साहिल आहे. साहिल हा तो केळुसकर नाणी. हां आम्ही जो नाण्यांचा व्हिडिओ पाहिला होता ना त्यांच्या आजोबांची होती साहिलच्या. साहिलांकडली नाणी आहेत. साहिलांकडली नाणी आहेत ती. हे बघा किती छान दिसते बघा. हे बघा वाव खूप आहे ना. जातली 500 रुपये जातली. 500 रुपये जातील नंतर. आणि या प्रसाद पण आलाय मित्रांनो. वरच्या पट्ट्यात ते ना खूप गोड आहेत कर्ण इकडचे. आणि आम्ही आता खूप म्हणजे खूप फिरलो आहे आणि असं वाटतंय हा व्हिडिओ ना चालतं ते वाटतं खूप होणार अर्ध्या लांब होणार. तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी करणंच दिसत आहेत फक्त. आणि इकडे चालायचं खूप आहे त्यामुळे असे व्हिडिओ शॉट घेणं एवढे हे नाही आहे. आणि मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. या आधी पण हे संकेत वगैरे आलेले. निखिल संकेतने आलेले. सोन पण आलेला. चला रे जर सोन आला ना तर आपण परत येऊया इकडे. पहिलो कुठे आलो तेच नाही माहिती आहे सध्या. चला अशीच आम्ही आता कर्ण काढणार आहोत आणि अजून काय दाखवण्याचा काय पॉईंट नाही. कर्ण काढून नंतर आम्ही घरी जाणार आहोत. वेगळ्या प्रकारची हे काय हात लावलेला खा जातं. ही विचारी हात लावल्यावर खाज येते. प्रसाद दमलं चल मग. तो बघा मित्रांनो हा आहे आपला संगम आणि हा आहे क्रोकोडाईल शेपमध्ये दिसतोय भोगवे बीच. आणि आपला तो आहे संगम. आणि ते सुनामी आली तुम्हाला नाही दिसणार एवढं कारण मला पण नाही दिसत आहे. बघा इकडचा लूक बघा. आणि आता आम्ही जात आहोत ते खाली. आम्ही आता गेलेलो होतो तो वरील भागावर गेलेलो.
सो आता आम्ही जात आहोत, खाली जात आहोत. खूप छान वाटते इकडे, कारण वारा पण एकदम सुसाट वाहतोय. ऊन जरी असलं ना तरी पण एवढं गरम म्हणजे होत नाही आहे. आणि कॅप पण आम्ही घातलेले आहेत. सगळे गोड. गोडच खूप. कच्ची वाटते, गोड दिसते. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत आपल्या घरी. त्याआधी आम्ही जे कर्णांचं कलेक्शन केलं आहे ते आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. जे कर्ण आहेत आणि आमची जी दुसरी गँग आहे ती त्या साईडला आहे. हे झाड बघ, ह्याला ना असं म्हणजे पूर्ण अशी पालवी आलेली छान दिसतं. पालवी आली की, आता पालवी नाही आहे त्याला, अतिवृष्टीचा. चला आम्ही आता जाऊया नाही झाला ना रे. असं सोन घरी ना, कसं घरी. सो फायनली आपण आलेलो आहोत मित्रांनो रस्त्यावर. आणि जो जंगलचा प्रवास होता तो संपलेला आहे. पाणी वगैरे सगळं संपलं ना, सगळं संपलं आहे. सो आता आपण आता जाणार आहोत. आणि हे जे आमच्या कर्णाचं कलेक्शन झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. किती कर्ण झाले आहेत जमा करून. अर्धे अधिक आम्हीच खालो आणि पोट भरलेलं आहे. सो मित्रांनो, हे आता करणं आहे ते आम्ही आता खाणार आहोत. आणि आता आमची बोट येते, आम्ही बोटची वाट बघतोय. आणि बोट आल्यानंतर मित्र येणार आहेत बोट घेऊन. बोट आल्यानंतर आम्ही नंतर घरी जाणार आहोत. तो चला मग भेटूया. आजचा व्हिडिओ एवढाच होता. चला मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तो मित्रांनो आमची बोट आलेली आहे. नाव काय बोटचं? ब्लू ओशन. आणि दिनेश गावकर यांची बोट आहे, नवीन बोट घेतलेली आहे. सो खास आमच्यासाठी त्यांनी नवीन बोट इथे घेऊन आलेले करली आहे. सो बघा सगळे मेंबर इले, आपले सगळे मेंबर इले. हे गुड्डू आहे तो. चला मग मित्रांनो, चला आम्ही पण चाललो घरी.